24 वर्षांच्या मुलाला वडिलांनी दिलेला एक सल्ला, पण त्याने ऐकला नाही. कधीकधी वडिलांचा एक साधा सल्ला त्या क्षणी जुना वाटतो, पण आयुष्य पुढे गेल्यावर त्याच सल्ल्याची किंमत लाखो रुपयांपेक्षा जास्त वाटते. ही गोष्ट आहे 24 वर्षाच्या एका मुलाची, ज्याने वडिलांचं एक वाक्य दुर्लक्षित केलं आणि नंतर त्याच आयुष्यात काय झालं ते ऐकून तुम्हीही विचार कराल. एका छोट्या गावात 24 वर्षांचा आदित्य राहत होता. तो खूप हुशार होता, पण त्याला पटकन श्रीमंत व्हायचं होतं. सोशल मीडियावर महागड्या गाड्या, मोठे बंगले आणि ऐषारामी जीवन पाहून त्यालाही तसंच आयुष्य हवं होतं. एके दिवशी तो वडिलांकडे आला आणि म्हणाला, "बाबा, मला मोठं यश मिळवायचं आहे. लवकर पैसे कमवायचे आहेत." वडील हसले आणि शांतपणे म्हणाले, "बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. कोणताही शॉर्टकट कायमचा फायदा देत नाही. मेहनत, संयम आणि प्रामाणिकपणा हेच खरे यशाचे मार्ग आहेत." पण आदित्यला हा सल्ला जुनाट वाटला. त्याने मनातच विचार केला, आजच्या काळात एवढा वेळ कोणाकडे आहे? काही दिवसांनी त्याला एका व्यक्तीने मोठ्या नफ्याचं आमिष दाखवलं. फक्त काही महिन्यात पैसे दुप्पट होतील, असं सांगून त्याच्याकडून मोठी रक्कम गुंतवून घेतली. सुरुवातीला सर्व काही छान चाललं. त्याला थोडा नफा दिसू लागला. त्यामुळे त्याने आणखी पैसे गुंतवले. मित्रांकडून उसने घेतले. बचतीतील पैसे काढले आणि मोठा धोका पत्करला. पण काही महिन्यातच ती योजना कोसळली. त्याचे सर्व पैसे गेले. कर्ज वाढलं. मित्रांनी पैसे मागायला सुरुवात केली. आदित्य पूर्णपणे खचून गेला. एका रात्री तो शांतपणे घराच्या अंगणात बसला होता. वडील त्याच्या जवळ आले. त्यांनी काहीही बोललं नाही. फक्त त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "बाबा, तुमचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती." वडील हसले आणि म्हणाले, "चूक केलीस म्हणून आयुष्य संपत नाही. पण चुकांमधून शिकला नाहीस तर मात्र नुकसान होतं." त्या दिवसापासून आदित्यने पुन्हा सुरुवात केली. यावेळी त्याने शॉर्टकट शोधला नाही.
कौशल्य वाढवलं, कष्ट केले, थोडे थोडे पैसे वाचवले, आणि काही वर्षांनी त्याने स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला. एका मुलाखतीत त्याला विचारलं गेलं, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? तो हसून म्हणाला, माझ्या वडिलांनी दिलेला सल्ला मी पहिल्यांदा ऐकला नाही, म्हणून खूप काही गमावलं. पण दुसऱ्यांदा तो मनापासून ऐकला, म्हणून आयुष्य जिंकलो. वडिलांचा अनुभव हा पुस्तकापेक्षाही मोठा असतो. काही सल्ले आपल्याला त्या क्षणी साधे वाटतात, पण त्यात आयुष्य बदलण्याची ताकद असते. लक्षात ठेवा, वडिलांचे शब्द नेहमी आदेश नसतात. अनेकदा ते आयुष्य वाचवणारा अनुभव असतो. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. जर ही गोष्ट मनाला भिडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, बाबांचा सल्ला अमूल्य आहे. धन्यवाद.